Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College Lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर आले, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. We are discussing solutions of board's question bank of chapter number 12, that is electromagnetic induction. And the first type is very short answer type questions carrying 1 mark each. Now what is first question? The first question is state Faraday's laws of electromagnetic induction. आता बघा, Faraday's law म्हणजे 2 लॉ आले. हा 1 मार्काचा प्रश्न नव्हता पाहिजे, 2 मार्काचा प्रश्न पाहिजे होता. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट आपले पाठ होऊन जातात, काही वाया जाणार नाही येतो. मग फॅरडेचे 2 लॉज आहेत, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय म्हणतोय, वेन एव्हर देअर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट अँड इंड्यूस EMF इज प्रोड्यूस इन द सर्किट. कशामुळे EMF इंड्यूस होतो याबद्दल तो फर्स्ट लॉ आहे. आणि किती होतो हे सांगतो सेकंड लॉ. सेकंड लॉ काय म्हणतोय, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF प्रोड्यूस इन द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सर्किट. त्या लिंकला जेवढा जास्त मॅग्नेटिक फ्लक्स मिळेल तेवढा जास्त EMF त्या सर्किटमध्ये इंड्यूस होईल. सेकंड लॉ सांगतो किती आणि फर्स्ट लॉ सांगतो कशामुळे. क्वेश्चन नंबर 2, स्टेट द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल टू सेकंडरी कॉईल इन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये आउटपुटचं व्होल्टेज इनपुटच्या व्होल्टेजपेक्षा जास्त असतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि व्होल्टेज जर जास्त असतं तर साहजिकच नंबर ऑफ टर्न्स पण सेकंडरीचे जास्त असतील. सो नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी, असं मॅथमॅटिकल रिलेशन दोघांमध्ये असेल. पण NS ग्रेटर दॅन NP असं लिहून थांबायचं नाही,
तर एन एस काय आहे, तर नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी, आणि एन पी म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी. हे पण बाजूला लिहायचं आहे हां, हे विसरू नका लिहायला. नाही तर एन एस आणि एन पी म्हणजे काय, वेगवेगळा अर्थ काढला जाऊ शकतो त्याचा. क्वेश्चन नंबर 3 इज स्टेट द कंडिशन ॲट विच वी से टू द टू कॉइल्स केप्ट क्लोज टू इच अदर आर परफेक्टली कपल्ड विथ इच अदर. दोन कॉईल ह्या परफेक्टली कपल्ड आहेत एकमेकींसोबत, असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्यांचा कपलिंग कोइफिशियंट हा 1 असेल तेव्हा. बघा, द टू कॉइल्स हॅव्हिंग कपलिंग कोइफिशियंट के आर सेड टू बी परफेक्टली कपल्ड इफ के इज 1. त्यानंतर लेन्झ लॉ हा फॅरडेच्या लॉला अटॅच केलेला आहे आणि त्याच्यानुसार मग ई इज इक्वल टू मायनस d∅/dt असं रिलेशन आपण तयार केलं होतं. बघा, लेन्झ लॉचं स्टेटमेंट, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन अ सर्किट इज सच दॅट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द इंड्यूस करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट. ज्याच्यामुळे तो करंट इंड्यूस झाला त्यालाच अपोज करणारी ती मॅग्नेटिक फील्ड किंवा इंड्यूस करंट किंवा इंड्यूस EMF त्या ठिकाणी तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. इथे बघा, आता आपण स्टेट लेन्झ लॉ, एकच प्रश्न विचारला आहे त्यांनी, एका मार्कासाठी एकच स्टेटमेंट. फॅरडेचे लॉ त्यांनी मात्र 2 लॉज विचारले होते एकाच मार्कासाठी. आता इथे जे प्रॉब्लेम दिलेला आहे त्याचं जे आन्सर क्वेश्चन बँकमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये करेक्शन आहे. अ पेअर ऑफ ॲडजसंट कॉईल हॅज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 1.5 हेनरी. त्या 2 कॉईलमध्ये म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल M 1.5 हेनरी आहे. इफ द करंट इन वन कॉईल व्हॅरीज फ्रॉम 0 to 20 एम्पियर इन 0.5 सेकंड. करंटचा चेंज आहे 20 एम्पियर. DI इथे वेबर नाही पाहिजे, एम्पियर पाहिजे. 20 एम्पियर. किती सेकंदामध्ये, 0.5 सेकंदमध्ये. व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स लिंक विथ द कॉईल. फ्लक्स किती बदलेल ते तुम्हाला विचारलं आहे. आता तसं रिलेशनचा जर विचार केला तर बी कॉईलमध्ये इंड्यूस होणारा EMF इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स टाइम्स ए कॉईलमध्ये चेंज होणारा करंटच्या रेटवर तो EMF डिपेंड करतो. म्हणजेच त्याच वेळेस बी कॉईलमध्ये इंड्यूस होणारा EMF किती असेल तर त्याच्यामध्ये बदलणारा फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे d∅/dt इज इक्वल टू M टाइम्स di/dt. dt आपण कॅन्सल करून टाकलं. सो d∅ इज इक्वल टू M टाइम्स di. मग आता मॅग्नेटिक फ्लक्स कितीने बदलेल ते आपल्याला शोधायचं आहे. M दिलाय तुम्हाला 1.5 आणि चेंज इन करंट दिलाय तुम्हाला 20. di इज गिवन 20. सो इट इज 30 असं आपल्याला त्या ठिकाणी आन्सर देता येतं. 6th क्वेश्चन इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं पहा, ॲन एअरक्राफ्ट ऑफ विंग स्पॅन 50 मीटर फ्लाईज हॉरिझंटली इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड. पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ते एरोप्लेन हॉरिझंटल डायरेक्शननी उडत आहे. अर्थ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 6 × 10⁻⁵ टेस्ला. त्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डची तुम्हाला इंडक्शन दिलेलं आहे 6 × 10⁻⁵ टेस्ला ॲट अ स्पीड ऑफ 400 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द EMF जनरेटेड बिटवीन टिप्स ऑफ द विंग ऑफ एअरक्राफ्ट. आता जेव्हा तो एअरक्राफ्ट फ्लाय होईल अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तर तो त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला कट करत जाईल या डायरेक्शननी, परपेंडिक्युलर डायरेक्शननी. आणि म्हणून मग त्या एअरक्राफ्टच्या विंग्सच्या 2 टोकांमध्ये किती EMF इंड्यूस होईल तर E इज इक्वल टू BLV फॉर्म्युला वापरायचं तुम्हाला. आता BV म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिली 6 × 10⁻⁵. सो 6 × 10⁻⁵. L म्हणजे काय, त्या रॉडची लेंथ म्हणजेच त्या एअरक्राफ्टच्या विंग्सच्या 2 टोकांमधलं अंतर, इट इज 50 मीटर. आणि V म्हणजे एअरक्राफ्टची वेलॉसिटी. सॉल्व करा, यू विल गेट 1.2 व्होल्ट. सो EMF जनरेटेड बिटवीन द टिप्स ऑफ द विंग्स इज 1.2 व्होल्ट. 7th क्वेश्चन इज a coil of self inductance 3 Henry carries a steady current of 2 ampere. What is the energy stored in the magnetic field of the coil? सेल्फ इंडक्टन्स दिलं तुम्हाला 3 हेनरी, L इज गिवन 3 हेनरी. त्याच्यामधलं करंट चाला, स्टेडी करंट चाला 2 एम्पियर. सो I इज 2 एम्पियर. आणि किती एनर्जी स्टोअर होईल त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ते तुम्हाला विचारलं आहे. किती एनर्जी स्टोअर होत असते, ½ LI².
मग त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू. सो एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला घेतला आपण हाफ एल आय स्क्वेअर. हाफ एलची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि आय दिला आहे, करंट दिला आहे 2. सॉल्व केलं तर त्याला आन्सर 6 जूल. ओके. त्यानंतर सेकंड टाईप आहे शॉर्ट आन्सर 1 टाईप क्वेश्चन मीन्स SA1 क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क इच. त्यातला पहिला क्वेश्चन काय दिला आहे पहा. व्हाय अँड व्हेअर आर ED करंट्स आर कन्सिडरेबल. कुठे कुठे तुम्हाला ED करंट कन्सिडर करावा लागतो आणि का. व्हाय अँड व्हेअर. हाऊ आर दे मिनिमाइज. आणि हा ED करंट तुम्हाला कमी कसा करता येईल. असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारलेत, त्यामुळे प्रत्येक पार्टचं तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. पहा, ED करंट केव्हा तयार होतो. व्हेन अ मेटल ब्लॉक इज केप्ट इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड और व्हेन अ मेटल ब्लॉक इज मूव इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ED करंट गेट फॉर्म. हे आपल्याला माहिती आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मेटलचा ब्लॉक ठेवला तरी त्याच्यामध्ये ED करंट तयार होतो, किंवा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मेटलच्या ब्लॉकला जर तुम्ही मोशन दिली तरी पण ED करंट तयार होतो. सो ड्युरिंग अबाव कंडिशन्स द ED करंट मस्ट बी कन्सिडर. म्हणजे ज्या ज्या वेळेस मेटल ब्लॉक हा त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होत असेल किंवा त्या मेटल ब्लॉकवरची मॅग्नेटिक फील्ड बदलत असेल त्या वेळेस तुम्हाला ED करंट कन्सिडर करावा लागेल. झालं पहिल्या प्रश्नाचं. व्हेअर द ED करंट्स आर कन्सिडर. इथे तुम्हाला ED करंट कन्सिडर करावं लागेल. का बरं. व्हाय. द ED करंट अपोजेस द मोशन और चेंज बिकॉज ऑफ विच दे आर जनरेटेड. ED करंट काय करतो तर त्या मोशनला अपोज करतो. मोशनला का बरं अपोज करतो, कारण की त्या मोशनमुळेच तो तयार झालेला असतो. बिकॉज ऑफ विच दे आर जनरेटेड. सो दॅट्स वाय वी हॅव टू कन्सिडर इट. आणि हा मोशनला अपोज करत असल्यामुळे याचा विचार तुम्हाला करावाच लागेल. मग याला मिनिमाइज कसं करायचं, तर मिनिमाइज करण्यासाठी आपण काय केलं होतं. आठवा, ट्रान्सफॉर्मरमध्ये जो कोअर असतो त्या कोअर हा स्लायसेसच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे मेटलचा अखंड ब्लॉक ठेवण्याच्या ऐवजी त्या ब्लॉकचे आपण पार्ट केले होते आणि प्रत्येक पार्टला आपण सेपरेट केलं होतं, आयसोलेट केलं होतं एकमेकांपासनं, सो दॅट ED करंट डू नॉट मिक्स विथ इच अदर. ED करंट कॅन बी मिनिमाइज बाय डिवायडिंग द मेटल ब्लॉक इन डिसकंटिन्युअस स्ट्रक्चर ऑफ प्लेट्स. म्हणजेच त्याला तुम्ही म्हणू शकता मेटल ब्लॉक इन फॉर्म ऑफ सेपरेटेड स्लाइसेस. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ED करंट कमी करता येईल. हे तुम्हाला ED करंट संदर्भात 2-3 पॉईंट प्रश्नामध्ये विचारले. सगळे पॉईंटचं उत्तर सगळ्या पॉईंटचे आन्सर तुम्हाला त्या उत्तरामध्ये लिहावे लागतील आणि ते मी सगळे कंप्लीट केलेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इज डिफाईन सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स काय असतं. द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द सर्किट itself on account of the change in the current in it is termed as phenomena of self inductance. त्याच कॉइलमधला करंट बदलल्यामुळे त्याच कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतो, त्याला म्हणायचं सेल्फ इंडक्टन्स. आणि म्युच्युअल इंडक्टन्स कशाला म्हणतात. द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF इन अ नेबरिंग सर्किट ड्यू टू चेंजिंग करंट इन अनदर सर्किट इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे एका सर्किटमधला करंट बदलल्यामुळे दुसऱ्या सर्किटमध्ये EMF इंड्यूस होतो, हा जो फिनॉमिना आहे याला म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हटलं जातं. ओके. 2 मार्कासाठी दोन्ही डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन थर्ड. एक्सप्लेन व्हाय इंडक्टन्स ऑफ 2 कॉइल्स कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन इंडक्टन्स ऑफ आयदर कॉइल्स. ठीक आहे. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही 2 इंडक्टन्सेस जोडले तर त्याचं टोटल इंडक्टन्स हे प्रत्येक इंडक्टन्सपेक्षा कमी का बरं असतं. आता बघा, जर 2 इंडक्टन्स आपण सिरीजमध्ये जोडले तर when 2 inductors of inductances L1 and L2 are connected in series, their equivalent inductance is L series is equal to L1 plus L2. And when the 2 inductors of inductances L1 and L2 are connected in parallel, their equivalent is formula आहे 1 upon L equivalent is equal to 1 upon L1 plus 1 upon L2. So L equivalent is L1 L2 upon L1 plus L2. समजा L1 आणि L2 आपण सारखेच घेतले. So if L1 is equal to L2 is equal to L, काय होईल हा फॉर्म्युला. सो L equivalent is equal to L square by twice L म्हणजे L by 2. म्हणजे इक्वॅलंट इंडक्टन्स होईल L by 2. म्हणजे
एलपेक्षा कमी. बरोबर आहे. सो मीन्स इक्विव्हॅलंट इंडक्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन बिकम्स L/2 विच इज लेस दॅन L1 इज इक्वल टू L and less than L2 is equal to L. This shows that inductance of parallel combination of two inductances is less than individual inductance. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं पहा. An EMF of 96 millivolt is induced in the winding of a coil when current in the nearby coil is increasing at the rate of 1.20 ampere per second. एवढा EMF एका वाइंडिंगमध्ये तयार होतो आहे जेव्हा दुसऱ्या कॉइलमधला करंट एवढा चेंज होईल किंवा एवढा इन्क्रीज होईल त्यावेळेस. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स. तर म्युच्युअल इंडक्टन्स किती असेल. बी कॉइलमध्ये EMF इंड्यूस होऊन राहिलं 96 × 10⁻³ व्होल्ट आणि ए कॉइलमधला करंट बदलतोय 1.2 एम्पियर पर सेकंद एवढा. एम काढायचं आहे आपल्याला. म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला घेतला आपण. EMF इंड्यूस इन द सेकंड कॉइल अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द फर्स्ट कॉइल. सो EMF इंड्यूस इन द सेकंड कॉइल इज 96 × 10⁻³ व्होल्ट and rate of change of current is 1.2 ampere per second. So it becomes 80 × 10⁻³ आणि कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आपण काढलं युनिट असेल हेनरी. या 10⁻³ च्या ऐवजी आपल्याला मिली टाकता येतं. सो इट बिकम्स 80 मिली हेनरी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. कॅल्क्युलेट द इंड्यूस EMF बिटवीन द एंड्स ऑफ अन ॲक्सल ऑफ अ रेल्वे कॅरेज 1.75 मीटर लॉंग. म्हणजे या रेल्वेचं जे ॲक्सल आहे त्याची लेंथ दिली तुम्हाला 1.75 मीटर. ट्रॅव्हलिंग ऑन अ लेव्हल ग्राउंड विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी 50 km/h. ती लेव्हल ग्राउंडवर ट्रेन चालली आहे. तिचा स्पीड दिला आहे तुम्हाला 50 km/h. अँड द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड BV इज 5 × 10⁻⁵ टेस्ला. ठीक आहे. मग एल दिले तुम्हाला. त्या ॲक्सलची लेंथ म्हणजेच त्या रॉडची दोन टोकांमधलं अंतर 1.75 मीटर. त्या ट्रेनची वेलॉसिटी 50 km/h म्हणजेच 50 × 5/18 मीटर पर सेकंद. km/hचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर 5/18 मल्टिप्लाय करतात. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि व्हर्टिकल कंपोनंट दिला आहे 5 × 10⁻⁵. आता व्हर्टिकल कंपोनंट का बरं दिला आहे. कारण की जेव्हा ती ट्रेनचा ॲक्सल आडव्या डायरेक्शननी जाईल तर तो ॲक्सल अर्थच्या व्हर्टिकल कंपोनंटला कट करत जाईल. म्हणून त्या रॉडची मोशन ही त्या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असली पाहिजे. म्हणून त्या प्रकारे तुम्हाला दिला आहे. व्हॅल्यूज त्या दिल्या आहेत. आणि EMF किती इंड्यूस होईल त्या रॉडच्या दोन टोकांमध्ये. तर फॉर्म्युला असतो BLV. आता कोणता कंपोनंट कट करतोय BV. सो BV/LV असा फॉर्म्युला तयार होईल. व्हॅल्यूज टाका. ॲन्सर तुम्हाला मिळतं 1.215 × 10⁻³ व्होल्ट. लॉकची कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करायची आहेत आणि पेपरमध्ये पण करायची आहेत. पेपरमध्ये पण दाखवायची आहेत. लॉकच्या कॅल्क्युलेशनला मार्क असतात किंवा आहेत. अँड द लास्ट क्वेश्चन इज द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप व्हॅरीज अकॉर्डिंग टू द रिलेशन. आता मॅग्नेटिक फ्लक्स या रिलेशननुसार बदलत आहे. फाय इज इन मिली वेबर आणि हे जे इक्वेशन दिलं ते मिली वेबरमधलं आहे. युनिट मिली वेबर त्याचं आहे. अँड T इज इन सेकंद. याच्यातला टाईम मात्र सेकंदमधला आहे. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF इन द लूप ॲट T इज इक्वल टू 2 सेकंद. तर फ्लक्स दिला आहे त्याच्यावरनं EMF तुम्हाला काढायचं आहे. मग EMF काय असतो dφ/dt. सो ddt ऑफ फाय मीन्स 80² + 60 + 2. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टाईम. सो इट बिकम 16t. t² डेरिव्हेटिव्ह काय होतो 2t होतो ना. सो 16t 6 आणि टीचा डेरिव्हेटिव्ह 1. सो 6 आणि 2चा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. सो EMF बिकम 16t + 6. आता आपल्याला हा EMF शोधायचा आहे 2 सेकंदाला. म्हणून टीची व्हॅल्यू टाका 2 सेकंद. सो 16 × 2 + 6. सो 32 + 6 मीन्स 38 मिली व्होल्ट. आता मिली व्होल्ट का बरं आलं. कारण की हा जो फ्लक्स होता हा मिली वेबरमधला होता. त्यामुळे EMF पण आपल्याला मिली व्होल्टमधलं मिळालं. सो आन्सर इज 38 मिली व्होल्ट. आलं लक्षात. ओके. अँड द लास्ट क्वेश्चन इज 7th क्वेश्चन. डिस्टिंग्विश बिटवीन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट आणि स्टेप डाऊनमध्ये काय असतं आउटपुट व्होल्टेज इज लेस दॅन इनपुट.
स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये नंबर ऑफ टर्न्सबद्दल काय बघितलं आपण, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी आर लार्जर दॅन प्रायमरी. आणि स्टेप डाऊनमध्ये नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी आर लेस दॅन प्रायमरी टर्न्स. असं 2 मार्कासाठी 2 पॉईंट ऑफ डिफरन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत. ओके.